अंजनगाव सुरजी शहरातील रस्ते नाल्या व्यवस्था ही गेल्या काही महिन्यांपासून पार कोलमडून गेलेली आहे। स्थानिक प्रशासन फक्त कमिशन एजंट म्हणून काम करीत असल्याचे दिसून येत आहे। पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे पालिकेने केली नाही, त्यामुळे गोरगरिबांच्या घरात पावसाचे पाणी शिरले। रस्त्यांची दुर्दशा तर अत्यंत भयानक असून खड्ड्यात रस्ते की रस्त्यावर खड्डे हे कळायला मार्ग नाही। इलेक्ट्रिक व्यवस्था म्हणजे दिवसा लाईट सुरू आणि रात्री बंद अशी व्यवस्था सध्या आपल्या नगर परिषदेने शहराची करून ठेवली असून प्रभाग क्रमांक 2 ते 13 मधील झननपुरा, भालदारपुरा या प्रभागात गेल्या 3 वर्षापासून विकास कामाचा दुष्काळ पडला आहे। रस्त्या नाल्याची अवस्था अत्यंत बिकट असल्याने उपोषणकर्त्यांनी नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले। तसेच वृत्तपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात बातम्या प्रकाशित झाल्या, परंतु बहिऱ्या असलेल्या प्रशासकीय व्यवस्थेला जाग आली नाही। म्हणून 3 सप्टेंबर पासून नगरपालिकेसमोर आमरण उपोषणाला बसण्याची भूमिका घेतली असून 30 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करू शकत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असे आपल्या प्रतिनिधीला त्यांनी चर्चेदरम्यान सांगितले। अंजनगाव सुरजी शहरातील पत्रकार मंडळी यांनी सुद्धा सहकार्य असून तसेच अंजनगाव शहरातील नागरिकांचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिसून येत आहे। नगरपालिका समोर उपोषणाला बसण्याचा वेळ येणं म्हणजे हे दुर्दैवी आहे। नगरपालिकेला निवेदन देऊन, त्यांना अर्ज देऊन, अध्यक्ष महोदयांना अर्ज देऊन त्यांची कोणतीही दखल घेतलेली नाही, उलटा पत्राले उत्तर सुद्धा दिलेलं नाही। आणि ह्या अवस्था पाहता गावाचे नागरिकांना जे गड्ड्यामुळे तकलीफ होत आहे, आज स्पॉन्डिलायझेशन म्हणजे रीढची हड्डीचा प्रॉब्लेम असो, लोकांच्या अपघाताचा प्रॉब्लेम असो, हे अनेक असे समस्या निर्माण झाले आहे। पण स्थानिक प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आम्ही नेहमी निवेदन देऊन, विशेषतः हे झन्ननपुरा एरियामध्ये ह्या 20 वर्षातही कोणतं काम झालेलं नाही। म्हणजे जे कामाले काम सांगो असं कामही झालेलं नाही आणि जिथे काम नाही करायचं म्हणजे डबल रोड टाकण्यात आले, त्याच्यात भेदभाव करण्यात आला हे आणि भेदभाव करून हे कामं झालेले आहे। आणि गावातले मुख्य रस्ते हे खड्डेमय झालेले आहे, म्हणजे आपण पाहणार तर खड्डे आहे का रस्ता हे सुद्धा कळणार नाही, इतकी खराब अवस्था अंजनगावचे मुख्य रस्त्याची झाली। याच्या विरोधात आज आम्ही उपोषणाला बसलो। आज बरेच लोकांचं समर्थन सुद्धा भेटलं व अल्पसंख्याक समाजावर हे अन्याय जे केलेले आहे नगरपालिकेने, याच्या विरोधात आम्ही आवाज बुलंद केलेली आहे। आणि आमचं भविष्यात जर आम्हाला काम झाले नाही तर आम्ही अजून तीव्र आंदोलन करणार आहोत, हे अशी संकल्पना घेतली। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी।